नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक. तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो. आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. चला, तुमच्यासमोर नियमित आपण TAIT 2025साठी जे आधीचे PYQ झाले आहे, फर्स्ट TAIT आणि सेकंड TAIT ह्यांच्यातील सर्व विषयांची PYQ सिरीज घेऊन येत आहोत. त्याच्यामध्ये बघा, मराठी व्याकरण 2017 आणि 2022ला काय PYQ आले होते त्याच्यावरचे सगळे PYQ आपण सोल्युशन सहित घेऊन येत आहोत. तर कृपया नेक्स्ट व्हिडिओसाठी आणि शिक्षक भरती व स्पर्धा परीक्षांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. सोबतच बघा, इथे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TAIT 2025 थर्ड टेटसाठी आपण फक्त 1099 रुपयामध्ये बॅच देत आहोत. त्यामध्ये सर्व विषयांचे लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF, टेस्ट सिरीज, 50 टेस्ट सिरीज मिळेल आणि 50 सोल्युशन पेपर मिळेल. मागील सर्व वर्षींच्या प्रश्नपत्रिका आणि व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल आणि 365 दिवसांचा कालावधी मिळेल. परीक्षा पुढे गेली तर कालावधी वाढवून मिळेल. आतापर्यंत 2022मध्ये 1024+ आपले शिक्षक लागलेले आहे. आणि तुम्हाला यशाचे भागीदार व्हायचं असेल, लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा. चला, PYQ कशा आले होते ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. लक्ष द्या, PYQ कशा स्वरूपाचे आले होते ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. ॲज इट इज जसेच्या तसे PYQ आपण या ठिकाणी घेत आहोत. लक्ष द्या, अखंड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? TIT एक्झामला झालेले प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत. लक्षात घ्या, अखंड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? सारख्या अर्थाचा शब्द कोणता? तर खंडित हा होणार नाही, अपूर्ण हा होणार नाही, लक्षात घ्या, अलग हा होणार नाही. उत्तर काय होईल सर? सलग. अखंड. बघा, अखंड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? अखंड अशी काव्यरचना कोणी केली होती? अखंडादी काव्यरचना कोणी केली होती? तर दुसरा प्रश्न एक या ठिकाणी, तर महात्मा फुले यांनी अखंडादी काव्यरचना केली होती असे आपण लक्षात घेऊया. बघा, इथे दुसरा प्रश्न बघा नंतरचा, या ठिकाणी काय म्हणत आहे? बुलबुल आपलं घरटं कुठे बनवते? बघा, आता हा प्रश्न तसा व्याकरणाचा नाही आहे आणि थेरीचा नाही आहे. परीक्षेमध्ये प्रश्न आला म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी कॉमन सेन्स वापरून उत्तर देणं अत्यंत गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. काय म्हणत आहे या ठिकाणी? तर बुलबुल आपले घरटे कुठे बनवते? बघा, कुंपण, ताटवा, झुडुपे, कुंपण व झुडुपे असं आपण लक्षात घेऊया. तर इथे बघा, आता फुलांचा ताटवा वगैरे घरांच्या समोर असेल तर तिथे माणसांची वर्दळ असते. मग लक्षात घ्या, शेताचं कुंपण वगैरे असेल तर त्या ठिकाणी घरटे बनवू शकते, ताटव्याच्या ठिकाणी वर्दळ म्हणून नाही. आणि असं दिलं आहे, याचा अर्थ म्हणजे हे चौथं उत्तर, कुंपण आणि झुडुपे या ठिकाणी बुलबुल आपले घरटे बनवते, असं थोडंसं तिथे कॉमन सेन्स वापरून आपण आन्सर देणे गरजेचं होतं. नेक्स्ट बघा, नंतरचा प्रश्न मराठीचा काय म्हणत आहे? त्या झाडाखाली काळा कुत्रा बसलेला आहे. या वाक्यातील विशेषण ओळखा म्हणते. या वाक्यातील विशेषण ओळखा. बघा, विशेषण ओळखा. आता विशेषण म्हणजे काय असते? कुत्रा हे नाम आहे, लक्षात घ्या. ह्या वाक्यातील नाऊन कोणतं आहे तर ते लक्षात ठेवा. तर कुत्रा हे नाऊन आहे. बघा, कुत्रा हे नाव. नामाबद्दल अधिक माहिती, विशेष माहिती, जसं आंबा गोड आहे, कारले कडू आहे. बघा, आकाश निळे आहे, निळे आकाश, कडू कारले, गोड आंबा, आंबट चिंच. लक्षात घ्या, गुणी मुलगा, मूर्ख मनुष्य. तर हे काय झाली? विशेषण. मग कुत्रा कसा आहे? काळा आहे. तर काळा हे या वाक्यातील कोण होईल? विशेषण होईल. बघा, मग इथे आपण लक्षात घेऊया. तर त्या होणार नाही, झाडाखाली ऑप्शन बी होणार नाही, काळा हे आपलं काय सांगा आन्सर होईल. बघा, म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे विशेषण होय. नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे कोण होय? विशेषण होय. बघा, खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते? असा प्रश्न त्या ठिकाणी दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, या ठिकाणी खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते असा प्रश्न दिलेला आहे. बघा, तो दिवसा चालत गेली, तो दिवस चांगला गेला, तो दिवस चांगला गेली असं होणार नाही,
याच्यामुळे वाक्य चुकलेलं आहे हे लक्षात घ्या. म्हणजे वाक्य कुठे चुकलेलं आहे ते सुद्धा लक्षात घ्या. बघा इथे गेलीमुळे हे वाक्य रॉंग झालं आहे. ती दिवस चांगला गेली, तर बघा तर इथे ह्याच्यामुळे आणि ह्याच्यामुळे ह्या दोनमुळे वाक्य चुकलेलं आहे. ती दिवस चांगला गेला, तर ती मुळे वाक्य चुकलेलं आहे. तो दिवस चांगला गेला, हे डी काय होईल सांगा, बरोबर होईल. लक्षात घ्या लिंग वचनाच्या या ठिकाणी चुका केलेल्या आहेत. तो दिवस चांगला गेली, क्रियापद स्त्रीलिंगी वापरले आहे, इकारांत वापरले आहे. ती दिवस चांगला गेली, सर्वनाम स्त्रीलिंगी वापरलाय, क्रियापद स्त्रीलिंगी वापरलाय म्हणून चुकलं. इथे ती दिवस चांगला गेला, सर्वनाम स्त्रीलिंगी वापरलाय म्हणून चुकला आहे. तो दिवस चांगला गेला, तर तो दिवस, दिवस हे पुलिंगी सर्वनाम पाहिजे इथे आणि पुलिंगी आकारांत क्रियापद पाहिजे, म्हणून हे उत्तर या ठिकाणी चौथा ऑप्शन काय करेक्ट आहे असे लक्षात ठेवा. चला नंतरचा आपण बघूया पुढचं. खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता. लक्ष द्या खालीलपैकी काय म्हणते अशुद्ध शब्द. तर ह्या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं जरुरी आहे. लक्षात घ्या अशुद्ध शब्द, गृह हा शब्द शुद्ध आहे, गृहकलह हाही शुद्ध आहे, गृहस्थ हा सुद्धा शुद्ध आहे, त्याच्यामध्ये कोणतीही चूक नाही आहे. पण जेव्हा गृहिणी म्हणूया तर गृहिणी असं म्हणत असताना मोठी चूक म्हणजे जो न आहे तो मूर्धन्य पाहिजे. जो ट ठ ड ढ न म्हणतो आपण, ट ठ ड ढ न, ट ठ ड ढ न, तर तो न त्या ठिकाणी पाहिजे. म्हणून कोणता शब्द चुकीचा झालेला आहे, तर गृहिणी हा शब्द या ठिकाणी काय म्हणजे सांगा चूक झालेला आहे असं आपण लक्षात घेऊया. तो अशुद्ध आहे, व्याकरण दृष्ट्या तो शब्द अशुद्ध आहे असे लक्षात घ्या. हुशार या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता. बघा हुशार या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता असा तुम्हाला प्रश्न आहे. बघा विरोधार्थाचा इथे लक्षात घ्या विरुद्ध. मग चालाक म्हणजे हुशार, शाणा म्हणजे हुशार, निर्बुद्ध म्हणजे बुद्धिमान म्हणजे सुद्धा हुशार, पण विरुद्ध अर्थाचा म्हणत आहे, म्हणून आमचा आन्सर काय होईल सर, तर निर्बुद्ध. हुशार विरोधार्थी आपण असं उत्तर देऊया, निर्बुद्ध हे आपण आन्सर देऊया, हे इथे लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा काय म्हणत आहे, पुढील जोड शब्द पूर्ण करा. पाऊस. बघा आपण एखाद्या ठिकाणी पाहुणे म्हणून गेलो, पावसाळा जर असेल तिकडे आपण काय म्हणतात, तुमच्याकडे पाऊस पाणी कसं आहे म्हणतो, तर पाऊसच्या पुढे जो शब्द येणार आहे तो सरी, माऊस, लक्षात घ्या, किंवा पाझर असं नाही येणार आहे, तर उत्तर काय सांगा पाऊस पाणी. लक्षात घ्या पाऊस पाणी असा शब्द त्या ठिकाणी येणार आहे, हे लक्षात घ्या. नेक्स्ट पहा इथे बघा, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TIT 2025 साठी 1099 रुपयामध्ये आपण बॅच देतोय. त्या बॅचमध्ये सर्व लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर मिळतील, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ईबुक्स, PDF, टेस्ट सिरीज, 50 टेस्ट पेपर आणि 50 सोल्युशन पेपर त्या ठिकाणी मिळेल तुम्हाला. मागील सर्व वर्षींच्या प्रश्नपत्रिका व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी आहे. परीक्षा पुढे गेली तर कालावधी तुम्हाला वाढवून सुद्धा मिळेल. आणि गेल्या 2022 मध्ये 1024+ विद्यार्थी आपल्या बॅचमधून शिक्षक झाले. तुम्हाला यशाचे भागीदार व्हायचं असेल लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. लक्षात घ्या. नंतर बघा ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो, हे सगळ्यांना माहीत आहे. वामन प्रश्न आहे बघा, ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो, तर A सिनेमा, B लेखन, C पत्रकारिता, यापैकी नाही. उत्तर काय सांगा सिनेमा. लक्षात घ्या सिनेमा मध्ये ऑस्कर पुरस्कार हा सिने क्षेत्रामध्ये दिला जातो, हे लक्षात घ्या. जिथे आकाश जमिनीला टेकलेले दिसते त्या जागेला काय म्हणतात. हा प्रश्न सर्व परीक्षांना वारंवार येत असतो. लक्षात घ्या जिथे आकाश जमिनीला टेकते त्याला काय म्हणतात, तर मग जिथे आकाश जमिनीला टेकते तिथे काय सांगा, डोंगर, पर्वत, समुद्र, क्षितिज. तर उत्तर काय म्हणून सांगा, जिथे आकाश जमिनीला टेकते त्याला क्षितिज असे म्हणतात, क्षितिज असे म्हणतात, हे लक्षात घ्या. म्हणजे ते खरे नसते, फक्त टेकल्यासारखे दिसते तसा भास होतो, मग त्याला क्षितिज असे म्हणतात. बघा अंग काढून घेणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय. अंग काढून घेणे, एखादं काम सुरू आहे मग एखाद्याने अंग काढून घेतले म्हणजे त्या कामातून तो मोकळा झाला, जबाबदारीतून मोकळा झाला. मग आंघोळ करणे असा अर्थ होणार नाही, जबाबदारी टाळणे हा अर्थ होईल. अंगावरचा मळ काढणे, चोरी करणे असं नाही होणार, तर जबाबदारी काढून घेणे. त्याने त्याच्यातून अंग काढून घेतले, त्याने त्या व्यवसायातून अंग काढले, त्याने त्या गोष्टीतून अंग काढले, म्हणजे जबाबदारीतून मोकळे होणे असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. नंतर बघा नंतरचा प्रश्न काय आहे या ठिकाणी, नयन या शब्दाची बघा, नयन या शब्दाची संधी सोडवा. आता तुम्हाला सांगतो हा जो शब्द आलेला आहे हा कोणत्या संधीनुसार आलेला आहे ते लक्षात घ्या. नयन हा शब्द लक्षात घ्या, तर इथे अयाधी संधीनुसार आला आहे. सर कोणती संधी, तर लक्षात घ्या अयाधी संधी.
अयादी संधी कशी आहे सांगा, ए आय ओ औ, ए आय ओ औ पुढे ह्यांच्या पुढे लक्षात घ्या, ए आय ओ औ ह्यांच्या पुढे जर कोणताही स्वर येत असेल, कोणताही काय म्हणून सांगा स्वर येत असेल, तर एच्या बदल्यामध्ये अय, आयच्या बदल्यामध्ये आय आणि ओच्या बदल्यामध्ये अव आणि औच्या बदल्यामध्ये आव हे वर्ण येऊन संधी होते. मग लक्षात घ्या, नय अयाधी संधी बघा इथे नयन, बघा काय म्हणताय सांगा नयन, नयनसाठी आम्हाला कोण पाहिजे सांगा अय, नयन वर्ण बघा कसा आहे तो नयन. मग लक्षात घ्या इथे कोण आहे ए, मग इथे ने प्लस अण, लक्षात घ्या इथे ने प्लस काय सांगा अन, नेची फोड करतो म्हटलं तर न प्लस ए अशी होईल. आणि लक्षात घ्या ए पुढे कोणताही स्वर आला तर लक्षात घ्या ए पुढे कोणताही स्वर आला ए निघून जातो आणि त्याचा अय होतो, लक्षात घ्या. मग आता हा न प्लस अ न, ए प्लस अ य आणि पुढे कोण होईल सांगा न, म्हणजे ने प्लस अन अशी त्याची फोड होईल. हे लक्षात घ्या, ने प्लस अण ही त्याची इथंच कळते आपल्याला नयन अय नयन. मग कोण पाहिजे सांगा य, तर इथं न मध्ये ए मिळतो म्हणून ने प्लस अन अशी त्याची फोड होते. नंतर बघा इथे पुन्हा महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय की शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 साठी फक्त 1099 रुपयामध्ये आपण बॅच देतोय. संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई बुक्स, PDF टेस्ट सिरीज आणि मोफत टेस्ट सिरीज, 50 टेस्ट पेपर, 50 सोल्युशन पेपर त्यासोबत मिळणार आहे. मागील सर्व वर्षींच्या प्रश्नपत्रिका आणि 365 दिवसांची बॅच व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघू शकता. मागच्या टेटमध्ये 1024 प्लस विद्यार्थी लागलेले आहेत. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल लगेच बॅच जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, लिंकवर टच करा, ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा. तर मित्रांनो, हा होता आपण मराठी व्याकरणामध्ये बघितलेला भाग पहिला. बघा दुसरा भाग येण्यासाठी तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा. थँक्यू सो मच.